अलिबाग शहरात बिबट्याने दहशत माजवली आहे. त्यातच आता पालवनंदानी भागात एका ग्रामस्थाला रस्त्याच्या बाजूला बिबट्या मादीसह 2 पिल्ले दिसून आली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी समुद्रकाठावर काही परप्रांतीयांना जखमी करणारी बिबट्या मादीच असावी अशी शक्यता आता बळावली आहे. आपल्या पिल्लांच्या संरक्षणासाठी तिने हल्ला केला असावा अशी शक्यता वन खात्यातर्फे वर्तवण्यात येते. दरम्यान एका शेतकऱ्याने बिबट्या मादी पाहिल्याची साक्ष दिल्याने आता वन खात्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून शोधकार्य सुरू आहे. बिबट्या मादी स्थानिक ग्रामस्थांना दिसल्याने शहरात खळबळ उडाली आहे. इथे तुम्हाला बिबट दिसला तोंडाने बोला. हो इथे दिसला हो मला. बर त्याच्यावर पिल्ल दिसले असं तुम्ही म्हणता. हो, दोन पिल्लं. किती पिल्ल होती? दोन बर काय करत होते ते बिबट? ते दूध पित होते आणि दूध ते पित. माझ्याकडे बघत होता. मी तिशी फिरून गेलो तिकडे. बर आता त्या बिबटची जी पाठ होती हो. इकडे होती का या इकडे साईडला, होती? या या साईडला. साईडला आणि इकडे पिल्ल या बाजूला होती. इकडे आणि अशी- तुम्ही कुठे होतात? मी ते बघा निळा कपड्याची तिशी फिरून गेलो. त्या मेरणे येतो तुम्ही असा अच्छा मला असं वेगळं दिसल्यानंतर मी घाबरून फिरून गेलो. ओके तर तुम्हाला तो तुमचं म्हणणं दिसलं. तुम्ही हे सगळ्यात पहिले कोणाला सांगितलं? ते विचारलं फोन केला सुपारी पडा चाललो हं. घरात येता का नाही. हं. ते बोलू टाइम झाले असं असं झाले तिथं. हं. तर बोलू उद्या आलो तर चालेल काय. तर अर्धी सुपारी पाडा अर्धी उद्या पाडा टाइम मिळेल ना संध्याकाळी ना आता. हं. मग बिवला तेवढ्याशी परत पुढचा आता तिथून फिरून तसा गेलो. बर तर त्यांना बोलू मला पाणी द्यायचं काय मला जरा घाबरलो. काय असं असं तिथं दिसलं मला. हं. ते घाबरलो मी परत गेलो तिथे. बरं आता या ठिकाणी ही जी नागाव मधली तरुण आहे तर त्यांनी आपण हा सगळा परिसर पिंजून पाहिला तर आपण साधारणतः ज्या ठिकाणी बिबट लोकेट होतो तर त्या ठिकाणी आपण त्याचे पगमार्क्स बघतो. तर इथे पगमार्क इथे बघा पगमार्क दिसत आहेत का आपल्याला आता? पगमग मिळण्याची परिस्थितीच नाहीये नाही पण आता दिसत आहेत का आपल्याला नाही, पगमार्क? नाही. आता दिसत नाहीये पण तशी मिळण्याची शक्यता पण नाहीये कारण ते सगळं आजूबाजूला गवत आहे गवत सगळं, आणि त्यामुळे- पडलेलं आणि सुकं सुकी गवत खूप पडलेलं. जागा आहे त्यामुळे फार त्यामुळे हा, मिळण्याची पण शक्यता आता पण इथे जर नाही का आपण पाहिले तर चपलेचे याचे हो. इतर या पगमार्क दिसत आहेत किंवा खुणा दिसत आहेत परंतु इथे बिबटच्या किंवा लेपर्डच्या पगमार्क्स आम्हाला कोणाला दिसून आलेले नाही. बिबटच्या कोणाला दिसून नाही आले नाही. एवढं खरं आहे? नाही. हो. बरोबर आहे. तर यांच्या म्हणण्यानुसार आपण पुढील कारवाई करणार आहोत आणि याची सत्यता पडताळून आपण पाहणार आहोत आणि सातत्याने इथे गस्त करणं अनाउन्सिंग करणं या वन विभागाची जी रुटीन प्रोसिजर आहे ती आपण चालू करणार आहोत. मला एवढंच वाटतं की तुम्ही बोलता ते 100% सत्य असावं. इथे ते जे ठसे दिसत नाहीयेत पण जी समोरची व्यक्ती आहे त्यांना काहीतरी असं सांगून काहीतरी बक्षीस मिळणार आहे किंवा काय मिळणार आहे असा विषय नाहीये. आम्ही ते काही ऐका ना करत नाही. हां. तर ते पण खोटं का सांगतील किंवा खोटं का बोलतील असं आमच्या मनात आहे. ते बोलतात ते 100% खरंच असावं असं आम्हाला ग्रामस्थ म्हणून वाटतंय. तर तुम्ही याची सखोल चौकशी करा. आणि ह्या ठिकाणी काय आहे की सध्याची जी परिस्थिती आहे तशी इझिली जसं समुद्रात वगैरे पायाच्या खुणा दिसतात किंवा नारळ सुपारीच्या वाडीमध्ये ओलं असल्यामुळे ठसे उमटतात तशी इथे परिस्थिती नाहीये. तर तुम्ही असेल नसेल हा पुढला प्रश्न झाला पण एक तुम्ही फॉरेस्ट ऑफिसर म्हणून मला आमची अशी ग्रामस्थांची इच्छा आहे की तुम्ही इथे गस्त द्यावा आणि जर असेल तर त्याला पकडावा. नक्कीच, नसेल तर नक्कीच. आम्ही आनंदित आहोत. आम्हाला खुशी नक्कीच 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 पकडून वन त्याच्या विभाग गावाला बघा, पाठवा. वन विभाग हा नेहमी लोकल लोकांकडून जो आपल्याला माहिती मिळते डाटा मिळतो त्याच्या आधारित आपण काय करत असतो पुढील कारवाई करत असतो. एखादा व्यक्ती खोटं बोलतोय किंवा नाही, अविश्वास नको कारण ते जे ऐका, सांगतात ऐका. त्याच्यावर आम्हाला विश्वास ठेवावा लागेल. हा तर वन विभाग ज्यावेळेस त्याचं प्रोफेशनल जे काम असं आहे की एखादी माहिती मिळाली त्यानंतर काय करत असतं त्याची सत्यता पडताळून पाहत असतो. तर ठीक आहे प्रत्येक वेळेस पगमार दिसतातच असे नाही परंतु वन विभाग इथे सातत्याने आता गस्त वाढवणं किंवा त्याची जी अनाउन्समेंट आहे जनजागृती आहे ही कायम करत राहणार आहोत. ठीक आहे आणि नाही, तुम्हाला आम्हाला एकच आव्हान आहे की एखादी जर अशी माहिती मिळाली तर कृपया आपण ती म्हणजे आता आपण जशी पडताळून पाहिली त्याप्रमाणे थोडी प्रायमरी स्वरूपात पडताळून पहा. नाही, नाही, आम्हाला लागलीच सर- वन विभागाला आपण कळवा. सर आम्हाला तुमच्यावर 100% विश्वास आहे. आम्ही पहिले तुमचा तुमच्याकडे अविश्वास आलो दाखवत सर. नाही पण आम्हाला नेमके कुत्र्याचे ठसे कोणते आणि बिबट्याचे कोणते हे फार आमच्यासाठी फार सर्वसाधारण confusion आहे. माणसाला नाही, ओळखता येत हा. नाही. त्यासाठी त्यामुळे- आपण लवकरच त्यामुळे आपण तुम्ही काय करत जनजागृती असतो नेहमी ह्या प्रसार माध्यम व्हॉट्सअप याच्या माध्यमातून आपण यापूर्वी पण लेपर्डचे जे पगमार्क आहेत कुत्र्याचे आहेत कोल्ह्याचे आहेत हे आपण प्रसारित करत आलेलो आहोत कसे ओळखावेत. पण तरी आपण लवकरच जसं आज इथे आक्षीमध्ये आपण एक सेशन घेतोय अवेअरनेस तसं नागावमध्ये घेऊया. तसं आपण नागावमध्ये लवकरच अवेअरनेस सेशन घेणार आहोत. तुम्ही एक तारीख सांगा कधी घ्यायची चालेल. त्याप्रमाणे आपण उद्या म्हणत असेल तर उद्याच घेतो. tourism announcement time करतो. आहे ना, असं झालं ना.
हे 25 दिवस आता सगळं सामायिक. आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं की टुरिस्ट डिस्टर्ब होणार नाही, हा. इथले स्थानिक लोक पॅनिक होणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे. तर त्यामुळे तुम्ही सांगायचं की कधी लावायचंय त्याप्रमाणे आपण लवकर. हा, ऑलरेडी आता एक टीम जी आहे ती अक्षीला आलेली आहे. हा, तुम्ही म्हणत असाल तर आज किंवा उद्या अच्छा. तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा आपण ती घेऊया. चालेल ना. ठीक आहे, मार्क वगैरे मिळाले? नाही ह्याच्यात काय मार्क भेटणार? ठीक आहे. काय ते तसे नव्हतं. हॅलो, काय वाटतं विषय ह्याच्यात काय आता? त्यांनी इथे बघितलं म्हणतात सुपारी पडायला चालू होता. तिची परत घेतली. त्यांनी स्वतः मग तिथून माघारी गेलो. कुठे पाहिलं व्हिडिओ बिबट्या तुम्ही? तर बघा हिरानंदनची जी चाळ आहे तिकडे हे करते व्हिडिओ काढते, पांढरा लोक घालत तुम्ही व्हिडिओ कराल आणि मग ते असा जाईन काट केलं ना. त्या हिरानंदनीचा कच्चा रोड आहे ना, त्याच्यावर असा आडवा झोपला होता आणि पिवळ्या कलरची 2 पोरं. मी लांबून बघितल्यावर बारीक डोलकी लांब लचक आणि याचा हत्तीसारखा कलर पिवळा कलर होता. तिथून पाहिल्यावर मी घाबरलो. आता बोल माझी परिस्थिती बेकार आहे. बरोबर. आणि मग अलगत माघारी काठी घेतली आणि हिरानंदीच्या कच्च्या रोडने आलो. मग यांना तिथून फोन केला, मी आता येत नाही, मला जरा टाइम येईल. जर आलो तर अर्धी म्हणजे भर सुपारी. रस्त्यामध्ये होता, नाही विदाउट साईडला होता. साईडला होता हा, एकदम. विदाउट ओके. साईडला. आणि तिथं 2 वर्धा किल्ल्या काय पण होती पक्क बघितलं. 2 एवढी 2 पिलं. हे बघा अंगाचे काटे आज बघा आज माझे. सोमवार आहे, आज सकाळी दुपारी पाहिलात. हो, किती वाजता? दुपारी. साधारण किती वाजता? 2:15च्या दरम्यान तुम्ही इकडे येताना तुम्हाला इकडे येतो दिसला? ना. आणि दुसऱ्या आजूबाजूला कोणीच नव्हतं? कोण नाही याची बघा. मी विदाउट लाईन लिहित होतो तिची. तिथं माणसं होती विदाउट त्यांना सांगतो असं अशी परिस्थिती तिकडे जाऊ नको. तुम्ही कुठले? चौलचे. चौलचे. मग मला भीती वाटली, अंगाला खाते बघा माझे. हा. आणि यानं सांगितलं मी आता येत नाही, उद्या दुपारी येईन. तुला आली तर असं- अर्धी पाळी चालेल का? टाइम झाले जाम बोलू. असा प्रकार घडला म्हणून हा म्हणजे टाइम झाले तर बोलतो या अर्धी उद्या पडा आज आज पाडा. मग मग तुम्ही तो रस्ता न करता दुसऱ्या रस्त्याने आला? दुसऱ्या येतो तिथे सायकल खडबडते ना. हा, मग हा. तिकडून आलो मी. बरं, ठीक तर आहे. असा चालेल. लांब मी लचक असा लांब येऊ. तुमची ही माहिती आमच्या ग्रुपवर पोहोचवतो. हा, पोचवा, मग ते पोचवा. साधारण खरी पुढे गोष्ट जरा चर्चा करू शकतो मला आम्ही. भीतीच वाटली होती. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.